खरंच की राव, या टेक्नॉलॉजीमुळे ना ही काकांची गाडी बी रोबोटवरच दिसायला लागली. तर राम राम मंडळी. सकाळी दुकानात आलो होतो आणि लाईट बुधवार नसताना मी कशी गेली काय माहीत. मग एक जणाचाही बंच काढायचा होता झेरॉक्सचा, तो काढला आणि अर्जंटमध्ये जाऊन देऊन आलो. मग बघा या अमोलच्या करामती, स्प्राईट आणलाय ते आणलाय, वरनं बारक्या ग्लासात वतलाय आणि त्याच्यात साखर वतायला लागलाय. काय करामती कमीच करत नाही. मग शाळेवर जाताना ही माझ्या गाडीवर ट्राय केलं तरी ही रोबोट मागणं कुठनं आला काय माहीत. शाळेवर जाताना नवले पाहुणे म्हणले तर मला घेऊन जा. तिथं जाऊन थांबलो इथं विद्या मंदिरपाशी, त्यांनी आले मागणं उशिरा. मग म्हणलं आता तुम्हाला आम्हाला मस्तानी सांगायला लागते. गेलो इकडं नवाजमध्ये, ते म्हणले मस्तानी तर नाही पण दोघं लस्सी पिऊ. मग घेतली लस्सी, चांगली होती राव लस्सी, पिली तर एक नंबर लागली ती पण. मग म्हणलं आता शाळेवर गेल्यावर परचे काकांच्या गाडीत बसलो. काका म्हणलं आता बसलायस तर घे रिवर्स. मग म्हणलं जमल का? जमते म्हणले का असते त्याला मुठ्ठीत बारकी. मग घेतला आपला रिवर्स. पहिल्यांदा जरा भीती वाटली होती, परत आपलं मागं कोण नाही म्हणल्यावर घेतलं आपलं करा 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 रिवर्समध्ये. मग काका म्हणत होता आणि फिरवत. मी म्हणलं बाद झालं आजच्या पुरती एवढं. मग दुकानात येऊन बसलो, टाईमपासला काय करा म्हणलं, घेतला वडापाव. त्या अमोलचं वडापाव पण चांगलंच असते तर राव, खायला पाहिजे तर. पण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.